हाय, हॅलो, नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आज प्रदोष होता, रविवारी प्रदोष होता. माझी छान अशी पूजा झाली. बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की पूजा करत नसतात शिवलिंगची असं प्रेग्नंट असल्यावर. पण म्हणजे आता मलाही माहीत नव्हतं, तर मी करत होती. तर चला तर आता त्यानंतर मी मावशीच्या घरी आली होती. मावशीच्या घरी आज दिंडीचा कार्यक्रम होता, म्हणजे दिंडी येणार होती. तर कानिफनाथाची तर दरवर्षी येत असते. तर होळीच्या आदल्या दिवशी आणि इकडे मम्मीन त्या बहिणीन त्या सगळ्या काही पोळ्या करत होत्या. आचारी पण होता, पण आचारी म्हणजे घरच्या बायका सगळ्या पोळ्या करत होत्या, आचारी स्वयंपाक करत होता. तर आता इथे सगळे काही पाहुण्यांना सांगितलं जातं. सगळी फॅमिली आज एकत्र होती, तर पोळ्या वगैरे झाल्या. त्यानंतर मग आज सगळं म्हणजे आम्हाला सगळ्यांना उपवासच होता. तर मग इकडे आलो चहा घ्यायला. तर मग इकडे आल्यानंतर बहिणींनी मग सगळ्यांसाठी चहा ठेवला होता प्रदोषच्या दिवशी. आणि काही जणांनी घर बघितलं नव्हतं, त्यांनाही बघायचं होतं. सगळ्यांनाच घर खूप आवडलं आणि फुलांच्या झाडांना बघून तर सगळ्यांचंच मन प्रसन्न झालं. चला तर आता दिंडी आली होती, तर आता आम्ही निघालो होतो तर दर्शनासाठी, आरतीसाठी. तर दरवर्षी येत असते आणि खूप म्हणजे भाविक पण असतात आणि सगळे नातेवाईक पण असतात. चला तर इकडे आता दिंडीची म्हणजे तिथं पालखी वगैरे तिथं उभी केली होती. त्यानंतर मम्मीने पण पेढ्यांचा प्रसाद आणलेला होता, तर तो देवासमोर ठेवायला गेली होती तिकडे. आणि त्यानंतर मग देवाची प्रार्थना झाली, देवाची आरती झाली, देवाचे मस्त छान अशी गाणी झाली. खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपल्या म्हणजे आपल्या घरी देव येतात, एकदम प्रसन्न होतं. तर मग दरवर्षी येत असते ना, मग आम्ही सगळे असतोच. आणि स्वयंपाक पण खूप छान होता. मस्त वांगे बटाट्याची भाजी, डाळ भात, मस्त शिरा आणि पोळ्या होत्या. तर बघ घरच्या बायकांनी पोळ्या केल्या, बाकीचं सगळं काही आचार्याने केलेलं होतं. आणि आता देवाची प्रार्थना सुरू झाली होती. आम्ही सगळे उभे राहिलो. तर ऊन होतं, काही जण ओट्यावर उभे राहिले होते, काही जण म्हणजे मंडप पण टाकलेलं होता ना मावशीने, तर मग काही मंडपापाशी उभे होते. चला तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि बऱ्याच ताईंच्या काल कमेंट होत्या, खरंच खूप छान वाटलं तुमच्या कमेंट वाचून. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की पप्पांच्या इकडे तिकडे म्हणजे त्या देशामध्ये युद्ध चालू आहे, पप्पांच्या एरियामध्ये काय आहे, पप्पांचा कॉल येतो का. सगळ्या ताईंनी खूप काळजीपूर्वक विचारलं. तर पप्पांचा रोज कॉल येतो, पप्पांना विचारलं आम्ही. पण पप्पा जिथे राहतात ना, तो एरिया आहे ना, तिथे काही तसं नाही आहे. तर म्हणजे एकदम नॉर्मल वातावरण आहे, काहीच नाही आहे तिकडे. त्यांच्यापासून खूप लांब अंतरावर ते झालं होतं. म्हणजे एकदाच झालेलं ना ते. तर एकदाच झालेलं आणि ते खूप अंतरावर होतं. पप्पांचा आणि त्यांचा जास्त काही असं संबंध नाही आहे. त्यामुळे मग पप्पांचं म्हणजे रोज कॉल येतो, पप्पांचं तब्येत वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे. बऱ्याच त्यांच्या काल कमेंट होत्या. तर चला म्हटले तुम्हालाही सांगून देऊ, म्हणजे तुम्हीही खूप काळजीपूर्वक तुम्हीही विचारलेलं होतं. त्यामुळे पप्पा व्यवस्थित आहे तिकडे आणि छान असं वातावरण आहे, नॉर्मल वातावरण आहे. पप्पा बोलले त्यांचं ड्युटी वगैरेही चालू आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि म्हणजे खूप अंतरावर होतात ते. चला तर इकडे आता मामा ते पण जेवायला बसले होते. तर आलेले काही भाविकांचं जेवण वगैरे झालेलं होतं. आणि म्हणजे आमच्या इथे गल्लीमध्ये एरियामध्ये पण सगळ्यांना सांगितलेलं असतं ना, त्यामुळे ते सगळे काही पण जेवायला आलेले होते आजचा असा कार्यक्रम. तर चला व्हिडिओ संपूर्ण बघत राहा.
चला तर दिंडी ही गेली होती, सगळ्या पाहुण्यांचं जेवण झालं, जास्त काही व्हिडिओ शूट नाही केला, सगळ्यांचे सारखे व्हिडिओ असते. त्यानंतर मम्मीकडे आले होते सगळे काही बसायला, म्हणजे 4-4:30 वाजले, तोपर्यंत सगळे मावशीच्या घरी होतो आम्ही. तर आता मग सगळेजण इकडे आले. पुन्हा मग सायंकाळचा चहा केला बहिणींनी आणि मग सगळ्यांचा चहा वगैरे झाला. सगळेजण एकत्र आले की असं वाटतच नाही की घरी जावं, असं सगळेजण मस्त गप्पा मारत. चला तर आज मावशीच्या घरी दिंडी आलेली होती, तर आम्ही आलो होतो, पण आम्हाला प्रदोष होता, आमचं काही जेवण वगैरे झालं नाही. त्यामुळे आम्ही आता इथेच थांबलोय, कारण देवाचा प्रसाद असतो. आता आम्ही उपवास सोडायला मावशीच्या घरी जाऊ. आता सगळे मम्मीकडे आले होते, सगळ्यांचा चहा वगैरे झाला. काही जण घरी गेले, काही जण मावशीकडे गेले आणि आपल्या भरपूर ऑर्डर आले, साड्या आलेले आहे, आपला स्टॉक भरपूर आलेला आहे. ज्या ताईंना जे कलर पाहिजे होते ते कलर पण आलेले आहे. आता भरपूर ताईंची या कलरला पण डिमांड होती, आपल्याकडे आता हे कलर पण आलेले आहे आणि थोडीफार डिझाईन चेंज पण आली आणि थोडी चेंज डिझाईन पण खूप सुंदर आलेली. आता त्याचा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ वाटलंच तर. भरपूर ताईंना नाही वाटले, मी या कलरला भरपूर ऑर्डर कॅन्सल केल्या होत्या, पण आता ज्या ताईंची ऑर्डर घेतलेली आहे त्या ताईंसाठी पण आल्या आता साड्या. त्यांची बुकिंग 100%. म्हणजे काल असं झालं होतं, मी माझ्या घरी होते, मम्मीला कॉल करत होते, मम्मीला बोलायला पण वेळ नव्हता, कारण इतके कॉलेजचे कारण आम्ही 4 जण पॅकिंगला बसलेलो होतो आणि खूप ताई नाराज झाल्या का काही ताईंना भेटलंच नाही ना. नाही. आणि आता पॅटर्न तर खूप छान आलाय, क्वालिटी 1 नंबर आलेली आहे. आता ग्रीन बॉटल कलरच्या साड्या पण आपल्याकडे आलेल्या आहे आणि खूप सुंदर आहे. त्याचं वर्क एकदम छान आहे याचं पण बघा, आणि त्याचं वर्क तुम्हाला दाखवते, खूप सुंदर आहे. क्वालिटी तर अजून एक म्हणजे 1 नंबर आली आहे. याच्या पुढची आलेली आहे. आता थोडीशी प्राइस मध्ये थोडी वाढेल, कारण आता थोडस आपण म्हणतो ना, आता माझी ती आहे तिथे आणि प्राइस बघा ना, प्राइस म्हणजे तुम्ही काम बघा. चला तर व्हिडिओमध्ये तुम्हाला साड्यांचा डिटेलमध्ये नाही दाखवलं, त्याचा सेपरेट व्हिडिओ येईल. तर पूजाला पण साडी घ्यायची होती, तर इकडे मावशीन त्यांनाही घ्यायचं होतं. तर बाही बघा किती छान अशी लावून दाखवली, म्हणजे पूजाने त्या साडी घेतली. तर मग त्याच होत्या ह्या, त्यांना त्या सगळ्या काही बघत होत्या आणि पूजा सांगत होती ही माझी साडी आहे असं. तर त्याचीही पण बाई लावून बघितली मावशीला, किती छान वाटते असं. इतकी छान वाटत होती ना, सगळ्यांना साड्या खूप आवडल्या आणि किमतीच्या मानेने साडीचा कापड 1 नंबर आहे. बऱ्याच ताईंनी घेतल्या, बऱ्याच ताईंच्या साड्या काही ताईंच्या पोहोच पण झालेल्या असतील. हे बघा किती सुंदर वाटते ना बाही, असं लग्न कार्यामध्ये कमी किमतीत लग्न कार्यामध्ये म्हणजे 2,500-3 हजाराची साडी वाटेल अशी साडी आहे, कारण पैठणी इतकं छान लुक देते. आणि हे आता आरीवर्क डिझायनर ब्लाऊजवाले साड्या जे आता ट्रेंडिंग म्हणजे ट्रेंडच निघाले, मस्त अशी काठपदराची साडी डिझायनर ब्लाऊज घालतात आणि खूप छान लुक देतो. म्हणजे असं वाटत नाही की ही 1000ची 800ची साडी आहे असं. तर 2-2.5 हजाराचीच साडी वाटते जेव्हा आपण सगळं छान मस्त रेडी होतो, तयार होतो. तर भरपूर म्हणजे ज्या ताईंनी घेतली ना, तर सगळ्या ताईंना विचारतीलच सगळ्या ताई. चला तर इकडे आता मामी पोळ्या करत होत्या सायंकाळचा, म्हणजे आता आम्हाला उपवास सोडायचा होता. मावशी इकडे ना भाजीला आहे ना थोडीशी फोडणी देत होती, कारण भाजी खूप घट्ट झाली होती नंतर, मग थोडीशी पातळ करायची होती. आणि इकडे लोणारवाडीची मावशी मस्तपैकी भज्यांची तयारी करत होती. आणि मावशी बोलत होती आता साक्षी वहिनी भजे तळणार आहे मस्त गरमागरम, खूप छान करतात त्या असं. इकडे वहिनी पोळ्या भाजण्यासाठी बसलेल्या होत्या. तर चला त्यानंतर मग आमच्या सगळ्यांचे मस्त जेवण झाले. वहिनीने मस्त गरमागरम भजी वगैरे तळली. तर चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. सगळ्यांना बाय.